माझी तिने मिसरी बंद केली, माझं दागिनं चोरलं. तुझं कुठलं? तिच्याच सासूचं होतं ते. मला तर हे कळना झालंय की तिला ही गोष्ट कळली कशी काय की ते दागिनं तिच्या सासूचं आहेत. आत्याचं दागिनं तू दडवलेत ही गोष्ट तर फक्त आपल्या दोघींनाच माहिती होती. मला बी काय समजना झालंय बघ, की तिला कसं काय कळलं. पहिलं म्हणजे तिला कपाटाची चावी मिळालीच कशी काय? मम्मी मला सांग, तू कपाटाची चावी ठेवली कुठे होतीस? अगं कशाला कुठे ठेवती तेव्हा, रातच्याला झोपताना उशाला ठेवते आणि सकाळी उठली की आपली नेहमीच्या जागेला. अगं पण चेडे, ती कुणाला बी माहित नाही. म्हणजे तुझ्या पप्पाला सोडले ना तर कुणाला बी माहित नाही. मम्मी आत्ता कळलं बघ मला काय झालंय ते. अगं पप्पांनीच दिली बघ तिच्याकडे चावी. परवा लक्ष्मी पूजनाला तिनंच दागिने काढले ना कपाटातनं, होय का नाही? होय ग. आणि तेव्हाच तिने ते लंपास बी केले. तर ह्यो शहाणपणा ह्यांनी केलाय बाई. आग पण चेडे, तिला कसं काय कळलं की ही तिच्या सासूचं दागिने आहेत म्हणून? तिने तर कवाच बघितलं नव्हतं, मग कसं कळलं? काही बी तुझ्या पप्पांनी सांगितलं तिला? नाही 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 मम्मी, पप्पा आणि जिजीला असंच वाटतंय की ते दागिने तिनं संजयकडून आणलेत. कारण त्यांना जर खरं काय ते माहिती असतं ना तर तुझा 4 चौघात पार पान उतारा करून टाकला असतं बघ. अगं पण तिला हे कसं काय कळलं? मम्मी सोपं आहे, आता राहिला फक्त एकच माणूस, अजिंक्य. ते बी असणार तिने तिथनं दागिना काढताना, आणि त्यांनीच तिला सांगितलं असणार की ते दागिना त्यांच्या आईचे आहेत ते. अरे तेव्हा आता मी तर त्यांच्यासाठी वाईटच झाले ना. आधी कुठे एवढी चांगली होतीस तेव्हा? मम्मी तू एक कायम ध्यानात ठेव, किती बी आणि काय बी होऊ देत, आपल्या घरात सगळ्यात चांगली त्यांच्यासाठी फक्त शीतलीच आहे आणि तीच राहणार. तुझं तर मला जरा आता अवघडच वाटायला लागलंय मम्मी. काय अवघड आहे? अगं अजून मी इथं आहे त्यावरती शीतली तुला असं वागवती. उद्या माझं लग्न झाले की बघ मग तुला गोट्यातच झोपायला देते का नाही. ओ मामी, आजपासनं तुम्हाला गोठ्यात झोपायचंय. झोपेत घोरायचं नाही. मशीनची झोप कोण नाही झाली पाहिजे. मशीननं झोपेत लात घालायची नाही, कळलं का? नाहीतर पंगा शितलीशी हाय. मम्मी अगं काय उभे उभे बी स्वप्न बघायला लागलीस का काय? नाही जयडे, नाही, मी असं होऊन देणार नाही. त्या शीतलीने लईच ताप करून ठेवलाय, पण आता तू बघच. तिच्या नरड्याव पाय देऊन नाही तिला सुतासारखी सरळ केली का नाही तर नावाची पुष्पा भोयते फेडरेशन अध्यक्ष नाही मी. वाह वाह, व्हेरी गुड. वाह, तुम्हाला आहे ना चांगली बायको मिळणार आहे बघा. भैया, हा माझ्या बायको सोडा आधी, तुमच्या बायकोचं बघा. अहो तुम्ही लग्न सारखं पुढं मागं ढकलताय ना, त्यामुळे तुमच्या वैतागली ती. टॅलेंटराव, आता आम्ही तुम्हाला एक धक्का देणार आहे. अहो धक्का म्हणजे? अरे म्हणजे आम्ही तुम्हाला सरप्राईज देणार. तुम्ही नेहमी मला विचारता कधी येणार आहे वेळ, कधी येणार आहे वेळ. नाऊ दॅट टाइम इज कमिंग. 4-5 दिवसात अजिंक्य गावातनं रिटर्न जाणार आहे. त्याच्या आत त्याच्या समोर जयश्री बरोबर लग्न करतो का नाही बघ. हो भैया, पण आपलं ठरलं होतं ना की अजिंक्य गावात असताना लग्नाचा कोणताही निर्णय घ्यायचा नाही. ठरलं होतं. नाऊ चेंज. माय माइंड इज टोटली चेंज. आयुष्यात ना टॅलेंट राव फन पाहिजे, काहीतरी ना फन पाहिजे. आणि अजिंक्य समोर लग्न करण्यात जो फन आहे
तो हित नसताना अजिबात नाही. त्यालाही कळलं पाहिजे त्यांनी कुणाबरोबर पंगा घेतलाय ते. टॅलेंटराव, आम्ही तो असताना त्याच्या समोर लग्न करणार हे फिक्स. आणि लग्नाच्या वेळी आम्ही अशी सिच्युएशन निर्माण करणार की लग्नात त्याचा घरातनं पाय बी बाहेर निघला नाही पाहिजे. चला. हो, तुम्ही कशाला येताय? सुट्टीला आलाय ना? निवांत बसा की घरी. घरात बसून बसून कंटाळा आलाय. रानात गेली कसं बरं वाटतं. काय रे पोरानो, रानात चाललंय वे? वय जपून जावा बर का. आणि काय र दोघं चाललंय? वय ते खालचा रान भांगायला 2 बायका बोलवल्यात. मग पुष्पिंजडी येत नाही तुय? नाही, आम्ही जाऊन येतो की. आता आल्या असत्या तर काय बिघडत होतो बाय, तेवढा 2 बायकाचा रोजगार वाचला असता का नाही? पण नाही. राहू दे जे बघतो आम्ही. आजा, बरे आजा, पुष्पी सकाळ तुमच्या संग बोलली का रे? जे तू आता अजून काय वाढवू नको. तू जा बघू पडायचं जा. होय, मी तर जाऊन पडणारच आता. अंगात जोर होता तर मस्त काम केली. आता नाही माझी झेपत. काय त्यांना करायचं करू दे. जा मत. थांब घ्या तुम्ही तर. अजिंक्य, जरा थांबता का? का? मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. शितले तू हो पुढं, हालो मी. हे धर. अजिंक्य, मी काय आता लई लांबड नाही लावत. मला माहिती आहे ती दागिने तुम्ही संजयकडनं नाहीत आणले म्हणून. आणि खरं तर मला ही बी माहिती आहे की ते दागिने तुम्ही माझ्या कपाटातनं घेतलं. अहो, तुम्हाला तर वाटलं असेल, म्हणजे तुम्हाला काय कुणाला बी वाटेल की मामीनं ती दागिनं असं का लपवलं, का तिनेच लांबवलं. अहो मामी, असं काहीच नाही मामी. अजिंक्य, तुमच्याशी खोटं बोलून काय मिळणार आहे मला तवा? लहानाचं मोठं केलंय मी तुम्हाला. आईसारखा जीव लावलाय. तुमच्याशी खोटं बोलायचं पाप नाही व्हायचं माझ्याकडून.